पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या रांगा ट्रेकर्सना खुणावं लागतात. यातीलच एक थरारक ट्रेक म्हणजे नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित केला जाणारा कात्रज टू सिंहगड ट्रेक. पावसाची संततधार, हिरवीगार झालेली धरती आणि K2S डोंगरामधील अवघड वाट हे सारं काही अनुभवण्यासाठी ट्रेकर्स सज्ज होत आहेत. अधूनमधून बरसणारा पाऊस, रात्रीचा मिट्ट काळोख, डोंगरांमधली निमुळती होत जाणारी पायवाट आणि सगळ्यात आधी 14 टेकड्या पार करण्याचं आव्हान, हा सगळा थरार आहे नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या कात्रज टू सिंहगड या स्पर्धेमधला. आपल्यातील फिटनेस आणि टीम वर्कचा कस पाहणारी ही स्पर्धा येत्या 28 आणि 29 जुलैला पार पडणार आहे. स्पर्धेत एका टीम मध्ये 3 सदस्य असतात. जिंकण्यासाठी या तिघांनाही एकत्र वाटचाल करायची असते. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक कित्येक महिने आधीच स्पर्धेची तयारी सुरू करतात. स्टॅमिना म्हणलं तर मी दररोज पर्वती करते, 2-2दा चढते उतरते. त्याच्याने खूप स्टॅमिना वाढला आणि त्याच्यासाठी मला K2S मध्ये कोपअप करायला, ह्या दोघांबरोबर कोपअप करायला खूपच मदत होते. कारण माझा त्या मानाने कमी पडतो. मागच्या वर्षी आमचं त्याच्यामुळे रँक नाही आला आणि ह्यावर्षी आम्हाला आता तो मिळवायचा आहे आणि खूप त्याची मेहनत चालली. आम्ही तिघही मिळून खूप कसरत करतोय त्याची. आम्ही दररोज संध्याकाळी पर्वतीला जातो. कमीत कमी आम्ही 2च्या जास्तच पर्वती चढ उतर करतो आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी आम्ही दर रविवारी सिंहगडला जातो आणि सोबत आमची दररोजची एक्सरसाइज वगैरे चालूच आहे. ज्याप्रमाणे हा ट्रेक स्पर्धकांसाठी एक आव्हान असतो, त्याचप्रमाणे त्याचं नियोजन करणं हे देखील खूप मोठं आव्हान असतं आणि NEF चे मार्शल्स हे आव्हान दरवर्षी सहजपणे पेलतात. स्पर्धकांप्रमाणेच त्यांनाही ट्रेकसाठी जय्यत तयारी करावी लागते. कात्रज टू सिंहगड या संपूर्ण मार्गाची रेकी करणं, ठिकठिकाणी चेक पॉइंट उभारणं, स्पर्धकांना अडचणीच्या वेळी मदत करणं, या सगळ्यांसाठी हे मार्शल्स ट्रेक दरम्यान सज्ज असतात. मात्र त्यापूर्वी त्याची रंगीत तालीम देखील केली जाते. पार्टिसिपेंटसाठी प्रत्येक K2Sच्या आधी 2 और 3 प्रॅक्टिस ट्रेक्स असतात. ज्या प्रॅक्टिस ट्रेक्समधून त्यांना खरंच रेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तसे पार्टिसिपेंट्स आम्हाला रेसमध्ये जॉईन होतात आणि ॲज अ टीमनी जॉईन होतात. 3ची टीम असते, एका टीममध्ये एक मुलगी कंपल्सरी असते. सो त्या प्रॅक्टिस ट्रेकमधून आम्हाला कळतं की काय सिच्युएशनला काय होऊ शकतं. कारण मेडिकल जी इमर्जन्सी असते ती कधीही येऊ शकते. पाय मुरगळला, ॲक्शन होतं मेडिकलचं आणि त्याच्यामध्ये आम्ही एक एक तयारी करत असतो की काय झालं तर काय करायचं और काय नाही करायचं. कात्रज टू सिंहगड या ट्रेकचं यंदाचं हे 15वं वर्ष आहे. कॉलेजियन्स, ओपन, मीडिया, सिनियर सिटीजन अशा वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा होणार आहे. कात्रजच्या जुन्या बोगद्यापासून सुरू होणाऱ्या स्पर्धेचा शेवट सिंहगडवरील टिळक बंगल्यात होतो. या ट्रेकमध्ये सोबत असतो तो रात्रीचा मिट्ट अंधार आणि पाऊस. ट्रेक संपल्यावर सिंहगडावरून होणारं उगवत्या सूर्याचं दर्शन हे सारं काही अनुभवल्यानंतर स्पर्धक इथून परततात ते पुन्हा एकदा K2S ला येण्याचा निश्चय करूनच. पुण्याहून अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.